हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। काळ्या वाटणाची भरल्या वांग्याची भाजी सगळेच बनवतात, पण तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा। एक सोडून दोन चपाती खाल आणि एवढी टेस्टी आणि रुचकर लागते। विशेष म्हणजे आईच्या हातची ही वांग्याची भाजी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सो व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। मार्केटमधून आणतानाच अशी गावठी वांगी आणायची काट्याची, त्याचे 4 भाग करायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर बघा इथे मिक्सर जारमध्ये लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, आल्याचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आहे। तर ही भाजी एवढी टेस्टी आणि रुचकर लागते, तर तुम्ही कायम अशाच पद्धतीने बनवाल। आता यामध्ये बघा थोडं खोबरं मी बारीक काप करून घातले। हे मिक्सरला अगदी गरगरीत असं छान बारीक वाटून घ्यायचं आहे। बारीक वाटल्यानंतर ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यामध्ये बघा अजून बारीक चिरलेला आपल्याला कांदा घ्यायचा आहे। 1 ते 2 मीडियम साईजचे इथे मी कांदे अगदी बारीक चिरून घेते। खूप बारीक चिरायचे आहेत आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे। तर बऱ्याच वेळेला आपल्याला नेहमीची तीच चव वांग्याच्या भाजीची कधी कधी खायचा कंटाळा येतो, मग कधीतरी वेगळी चव हवी असते, त्यावेळेला तुम्ही ही वांग्याची भाजी बनवून नक्की घरातल्यांना द्या। आता बघा एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे सगळं काढून घ्यायचे। वाटलेलं वाटणसुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे, खोबरं आलं लसणाचं। त्यानंतर बघा हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर पहिलं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकायचं, थोडासा गरम मसाला टाकायचा। गरम मसाला टाकल्यानंतर बघा इथे लाल तिखट टाकलेला आहे मी 1 ते 1.5 चमचा। रेग्युलरचा आपला जो काळा मसाला असतो तो इथे 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे। हळद पावडर अर्धा चमचा टाकला आहे। सुहाणाचा थोडासा गरम मसाला टाकला आहे। शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे टाकायचे आहे। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले तुमच्या आवडीप्रमाणे क्वांटिटी त्याची कमी जास्त करू शकता। जसं तुम्हाला तिखट हवे तसं तुम्ही कमी जास्त करायचं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तो मसाला। तर एवढं हे भरल्या वांगं चटकदार होतं, तर बघा आलेले पाहुणे देखील हट्टाने मागून खातील, एवढं टेस्टी लागतं। आणि एकदा नक्की या पद्धतीने करून बघा। आता यामध्ये बघा जे आपण वांग्याचे 4 काप करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले, त्यामध्ये अगदी भरून असा हा मसाला भरायचा आहे। व्यवस्थित असं दाबून भरायचा आहे। आता इथे मी 4च वांगी घेतलेली आहेत, तर जेवढे तुम्हाला करायचे त्या वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। आणि आणतानाच मार्केटमधून हे बघा अशी वांगी आणायची, नाहीतर मग 2 प्रकारची मिळतात। एक एकदम पांढरी आणि बघा त्याला काटे असतात, तर तीसुद्धा गावठी वांगी असतात आणि ही सुद्धा। आणि जी खूप जांभळी वगैरे असतात तर ती गावठी वांगी नसतात, त्याला काटे वगैरे नसतात। तर काटे असलेलेच अशी वांगी आणायची, म्हणजे ती खायला खूप चवदार लागतात। आता तुम्ही आणतच असाल, काहींना माहिती असतं, काहींना माहिती नसतं, कधी कधी नवीन शिकणारे असतात, तर त्यांनासुद्धा माहिती व्हायला हवं। असो, आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवर। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचे। तेलसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अगदीच तुम्हाला चटकदार स्पायसी हवं असेल तर तुम्ही थोडं तेलाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता। इथे मी 2 चमचे तेल टाकले। तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे, गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची अर्धा चमचा, ती छान व्यवस्थित तेलामध्ये तडतडल्यावर आता यामध्ये बघा आपण पुन्हा थोडेसे मसाले टाकणार आहोत, म्हणजे छान असं चटकदार हे वांगं तयार होतं। त्यामध्ये लाल तिखट, धना पावडर आणि हळद पावडर टाकले फोडणीमध्ये, आणि बाकी जे उरलेलं हे जे आपण मसाला तयार केलेला होता कांदा वगैरे घालून, तर ते सुद्धा त्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे भाजीची चव दुप्पट वाढते। कधी पण आपण आहे ना तेलामध्ये व्यवस्थित कांदा आणि तुम्ही जर असं कुठल्याही भाजीला कांदा टोमॅटो जर घालत असाल तर ते तेल सुटेपर्यंत तेलात व्यवस्थित परतून घेतलं ना, त्याचा कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत, तर भाजीची चव दुप्पट वाढते। तर आता बघा इथे मी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे। व्यवस्थित आता हे कांदा मी परतून घेणार आहे त्यामध्ये मसाल्यामध्ये। आता तुम्ही बघताय साईडला तेल सुटत आलेलं आहे, तर पूर्णपणे त्यातला जो कांद्यामधला ओलसरपणा आहे तो नाहीसा झाला पाहिजे। असं जर आपण छान तेलामध्ये परतून घेतलं तर भाजी खूप चवीला छान होते। आता बघा मी हे व्यवस्थित परतून घेतलं आहे।
घाई करायची नाही आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, की कधी-कधी आपण घाईच्या ह्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे व्यवस्थित परतत नाही, त्यामुळे भाजीची चव बिघडू शकते. अगदी चटकदार वांगं तयार होतं तुम्ही अशा रीतीने केलं तर. आता बघा तेल सुटेपर्यंत मी ते वाटण परतून घेतलं तेलामध्ये. त्यानंतर ती वांगी तशीच टाकायची आहे. ती तेलामध्ये परतून घ्यायची नाही आहे. बरेच जण काय करतात, फोडणीमध्ये वांगी परतून घेतात ना, मग ती वांगी परतल्यानंतर त्याचं साल जे आहे ना, म्हणजे ते एकदम कडक होतं आणि शिजत नाही काही काही वांगी बघा लवकर. तर मग तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये न परतताच अशी वांग्यामध्ये जो मसाला भरतो तो असाच टाकून द्यायचा आणि त्यामध्ये पाणी ॲड करायचं. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. ऑलरेडी आपण अगोदर वांग्याच्या मसाल्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे थोडंसं वरतून टाकायचं म्हणजे भाजीची चव अगदी छान दुप्पट वाढते आणि चवीलाही छान होतं. थोडंसं लागतनुसार पाणी घालायचं. खूप पातळ करायचं नाही आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही, चटकदार, स्पायसी वांग्याची भाजी बनवायची असेल तर बेतानेच पाणी घालायचं आहे. आता इथे मी शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घातलं, 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं. त्यानंतर पुन्हा थोडंसं मी वरतून मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि अवघ्या 5 ते 7 मिनिटामध्ये हे वांगं शिजलं जातं बघा. तर कधीच वांगं आहे ना तेलामध्ये किंवा याच्यामध्ये परतून घ्यायचं नाही मसाल्यामध्ये. ते असंच जेव्हा तुम्ही मसाला परतून घेताना वांगी फोडणी तशीच टाकून द्यायची, त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं. आता झाकण ठेवायचं आणि एक 2-5 मिनटं बघा शिजू द्यायचं आहे. पुन्हा झाकण काढून अधूनमधून हलवायचं आहे. आता इथे मी बघा झाकण काढते आहे. भाजीला उकळी आलेली आहे. तुम्ही बघताय खूप छान असं बघा वांगं शिजत आलेलं आहे. अधूनमधून असा 2दा पलटी करायचं म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित ते शिजलं जातं. आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. खूप छान तरी येते, चटकदार हे वांगं तयार होतं. अगदी ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत खूप टेस्टी लागतं. आता मी पुन्हा 1-2 मिनटं झाकण ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित ते वांगं सगळीकडनं शिजलं जातं आणि खायला पण व्यवस्थित आपल्याला खाता येतं. काही काही वेळेला वांगी बघा तेलामध्ये परतून घेतली तर शिजत नाही. असं त्याचं जे हे असतं कडक होतं साल त्याचं. आता इथे बघा छान असं चटकदार ग्रेव्ही झालेलं आहे. आता मी 1-2 मिनटामध्ये गॅस ऑफ करणार आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. आणि वर्षा शिंदे ब्लॉग हे सुद्धा माझं चॅनल आहे. त्यावर माझे डेली ब्लॉग असतात. पाहत नसाल तर पाहत चला. त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. म्हणजे माझे तुम्हाला छान छान असे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता बघा वांग्याची भाजी तयार झालेली आहे आणि मी गॅस ऑफ केलेला आहे. तर आता गरमागरम असं मस्त चपातीसोबत सर्व करायला घ्यायचं. तर आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा. तर एवढं छान चटकदार झालेलं आहे. तर असं हे तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता जर असं ग्रेव्ही केलं तर. एवढं हे भरलं मसाला वांगा टेस्टी होतं. नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. थँक यू.